अमरकंटकमध्ये आलो आहे मी आता। अमरकंटकमध्ये मैयाचं उगमस्थान आहे आणि आम्ही आता कपिलधाराला चाललोय। कपिलधारामध्ये हे बघा असं जंगल आहे, पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे बघा, हे पूर्ण जंगल आहे कपिलधारामध्ये। कपिलधारामध्ये आलोय आता आम्ही, पूर्ण जंगल इथे आणि ह्या जंगलामध्येच दुग्धधारा म्हणून आहे। पाई जा रहे आप? पाई जा रहे? कितने महीने हो गए? 3 महीने हो गए यात्री। कैसा लगा आपको? बहुत बढ़िया लगा। बहुत खाने पीने के सब सुविधा होती है और सोने का भी सब मिल जाते हैं। हाँ, कुछ तकलीफ नहीं होती। कई जरा बहुत मामूली, बाकी बहुत कम सुविधा ज़्यादा। हाँ 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 हाँ। और आपको कैसा लगता है? गाँव आपका है ना? धार जिला से माँ की बड़ी करने में बहुत आनंद आया। हाँ हाँ सभी लोग अच्छे लोग मिले भी, सब संत लोग। हाँ, नर्मदे हर नर्मदे हर। बहुत अच्छा लगा आपको बात करके। बहुत अच्छा लगा। आपकी यात्रा सफल और मंगलमय हो। जी मैया, नर्मदे हर। हाँ, परिक्रमा करके जीवन सफल हो गया। देखो खरंच एक अद्भुत, हो डोळ्यात पाणीने अंगात असं संचार होतोय, आपल्या अंगावर काटा येतो नसते। 3 महिने झाले ते चालतात। आता आम्ही दुग्धधारा म्हणून चाललो। ऐकून मला डोळ्यात पाणी आलं। हो 2.5 महिने 3 महिने झाले यांना चालतात। हे पूर्ण जंगल आहे बघा। माकडं खूप आहे तिथे। गाडीमधून सुद्धा उतरल्यानंतर खूप चालायचं आहे। दुग्धधारा पाहण्यासाठी बघा, पाठीमागं सगळं जंगल आहे, इकडे पण जंगल आहे सगळं। हे बघा माकड खूप आहेत। हे बघा माकड। हे बाबा मला कसं केलं तरी केलं असं। त्याच्याकडे मोबाईल नको दाखवू। नाही मेंबर का मोबाईल? असं खूप दाट जंगल आहे सगळीकडे आणि तिथून हा रस्ता आहे जाण्यासाठी। आणि इथं चालतच जावं लागतंय। दुग्धधाराकडे चाललोय आम्ही। कपिलधारा इकडे वाहती बघा, हे कपिलधारा आहे, इकडे कपिलधारा आहे। हे बघा हे पाणी वाहतंय ना, इकडे कपिलधारा आहे आणि इकडे दुग्धधारा आहे। खुद अपना ही सोचती है, दूसरे का कुछ सोचने का नहीं है उसको। वहाँ पर पूजा होगा। देखो किती दाट जंगल आहे। खूप दाट जंगल आहे बघा। माकडांमुळं मोबाईल वर काढता येत नाही आणि रस्ता पण असा आहे उतरायचा, त्याच्यामुळे उतरायला कठीण जातं खूप। हे बघा माकडं खूप आहेत माकडं ना, त्याच्यामुळं येतच नाही अजिबात आपल्याला। खूप माकडं आहेत, माकडं किती। हे बघा माकडं। गुफा आहे इथे, महर्षी दुर्वासा की तपस्थली है ये, आणि इथे दिव्य दृष्टी संत महात्मा है। वळखाला येते म्हणलं। कसं काय? तो हम लोग उत्तर दर्शन नहीं करवाते, दक्षिण से करवाते हैं, क्योंकि यहाँ पे रेवा कुंड है और आप लोग नहीं जानते, आप लोग गाइड नहीं ले रहे हो, तो कोई परिक्रमा कर जाए, उसका परिक्रमा भंग हो जाए। आपको भी मालूम है, अब करवा लोगे आप लोग, तो उसको मैं दक्षिण यहाँ पर है मैया जी गुप्त हो गई है। देखो यहाँ उधर नहीं जाना ना।
वैसे जैसे इथून नर्मदा गुप्त आहे 1 किलोमीटर इधर से उधर जाएंगे आप। और नर्मदा बहुत क्रोधित हो गई थी, कुंड में छलांग लगाई, इसलिए यहाँ से वहाँ तक 1 किलोमीटर गुप्त आहे. आपण नदीला कसं ओलांडून जाऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे इथून आपण आता चालत जाणार, कारण आपण नदीला ओलांडून जाऊ शकत नाही. इनको देखना पे कहाँ जा रहे हैं, वो पागल है वो। हे बघा आम्ही जंगलातून चाललोय आता. संपूर्ण जंगल आहे. हे बघा अहो काय नाही काय तू म्हणत आणि जंगल. काय करते, बामण केलं. काहीच करायचं नाही. डोळ्याला लावा डोक्यावर जंगल आहे बघा. घ्यायचं म्हणजे एवढी पाणी तर पुण्याला जायची नाही. सगळं जंगल आहे बघा. बघा हे बघ ती पुढे गाडी इथं ना आपण पुढे गेलो ती पुढे बसली गेली का सोन नदीचं इथं उगमस्थान आहे आणि हे सर्व जंगल आहे अमरकंटकमध्ये. हे नदीच झाली तर आवाज पण देता नाही आपल्याला इकडे चाललं तर आपण बघ ते बघा माकडं किती बघितले का. हे बघा माकडं, इथे माकडं आहेत. मार्कंडेय ऋषी इथे तप करत होते, त्यावेळेस हे पंचमुखी भोलेनाथ स्थापन झालेले आहेत. पंचमुखी दत्त आहे बघितलं. हा पंचमुखी दत्त पण आहे. पंचमुखी महादेव म्हणलं. हे काय पंचमुखी कोण आहे मग हे पंचमुखी? महादेव. हं? महादेव पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे. आणि हे पंचमुखी आहे ना महादेव. हे बघ हे पंचमुखी महादेव आहेत. हे पंचमुखी महादेव आहेत. इकडं 4 आहेत आणि बहुतेक इकडे एक आहे काय की पाठीमागं. हे बघा इकडे एक आहे पाठीमागं पंचमुखी. खूप म्हणजे पुरातन काल्या मूर्त्या आहेत अशा बनवलेल्या. अशा मूर्त्या म्हणजे पाहण्यासाठी नाही मिळणार आपल्याला. परिक्रमा करताना आम्हाला खूप सुंदर सुंदर अशी ठिकाणं मिळाली जे आपण कधी पाहिले नाहीत आणि आपल्याला माहितीही नाही की असं काहीतरी आहे. असे ऋषी आहेत की त्यांनी एवढे तप केले एवढ्या अशा घनदाट जंगलामध्ये. आणि ह्या समुद्रामध्ये हे समुद्रामध्ये तलाव आहे ना, नीलकमल आहे, म्हणजे नीलकमल तलाव आहे बघा. नीलकमल सरोवर आहे ते. उगम कुंड आहे बघा, नर्मदा मैयाचं उगम कुंड. उलट का झालं वय असं.
कधी येतात. चला झाली आंघोळ आता आमची. चल चल घे आज सर्दी झाली थोडी थोडी आम्हाला. चप्पल घाला आणि घे. नर्मदा नदीमध्ये आज आमची सांगता आहे. आज आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आज संकल्प सोडणार आहे. आम्ही आज इथं आंघोळ करणार, स्नान करणार. हे बघा नर्मदा मैया किती स्वच्छ आहे. सगळेजण मिळून आम्ही स्नान करणार आहे आता. किती करायला पाणी पाणी वाढायला बरं का. चालू आहे कर. मैयाची परिक्रमा पूर्ण झाली. मैयाची परिक्रमा करताना आम्ही जे 14 दिवस आम्ही करतो ना परिक्रमा, तर आम्ही रोज पांढरे कपडे घालतोय. एकदा हे रंगीत कपडे घातले नाही, पांढरे कपडे घालूनच आम्ही परिक्रमा केलेली आहे. बघा आज सांगता झाली आहे, म्हणजे संपूर्ण झाली आज परिक्रमा आमची. आम्ही चाललो आज. तर आम्हाला खूप हे वाटायला लागलं की मैयाला सोडून चाललो असं वाटायला. आम्ही माहेरी आलो आणि आम्ही परत सासरला चाललो आमच्या, असं वाटायला लागलं आपल्याला. बघा माझी मैत्रीण तर रडायला लागली अक्षरशः. तिच्या डोळ्यात पाणी यायला लागले. म्हणजे आम्हाला कंठ दाटून आलाय खरंच.